नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी आणि स्वागत आहे आपलं निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात. आज आपले पाहुणे आहेत नायगाव इथल्या वॉर्ड क्रमांक 27 ब चे उमेदवार श्री सुनील आचोळकरजी. सर नमस्कार. आम्हाला खरंच म्हणजे तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, की कसा प्रवास होता तुमचा राजकीय प्रवास? कसे तुम्ही इथपर्यंत आलात? आता तुम्ही इथे एक प्रख्यात नेते म्हणून ओळखले जातात. सगळे तुम्हाला ओळखतात. पण सुरुवातीचा काळ कसा होता? कसं आहे 1990 साली लोकनेते हितेंद्र ठाकूर म्हणजे आमचे तसे माझे कॉलेजचे मित्रच ते, पण नंतर ते कळत नकळत आमचे लोकनेतेसुद्धा झाले. 1990 साली मी ग्रामपंचायत म्हणजे 96ची निवडणूक लढवली ग्रामपंचायत. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे दोन दोन टर्म 3 टर्म ग्रामपंचायत निवडणूक लढवली. तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर मी 3 टर्म काढल्या. त्याच्यानंतर 2015ला नगरसेवक म्हणून मी माझं गाव तसं कामण, पण मी लोकांच्या गावामध्ये 115 नगरसेवक एकमेव नगरसेवक मी असा होतो का दुसऱ्यांच्या गावात जाऊन आणि निवडून आलो. तिथे त्याचं कारण फक्त आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीची ताकद. आणि आता पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांच्या वतीनं आणि माझ्या कार्याच्या वतीनं मला पुन्हा एकदा ह्या भागामध्ये म्हणजे ह्या 27मध्ये संधी मिळालेली आहे. तसं माझं गाव कामण, तदनंतर तिथून मग एक चिंचोटी कोली आणि मग तो ससूनवगरचा परिसर बाफाणे दुचंद्र आणि नायगावचा शहरी भाग अशा प्रकारचा भला मोठा वॉर्ड आहे. तिथे आम्ही आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आधी तुमच्या मार्फत कुठली अशी विकास कामं केली गेली आहे तिकडे? खरं तर ग्रामपंचायतच्या काळामध्ये तसा निधी खूप कमी असतो, त्यामुळे काय अशी ठोस अशी कामं नाही. पण जेव्हा मला संधी नगरपालिकेत मिळाली, सातिवली हा विभाग तसा औद्योगिक क्षेत्र असलेला विभाग आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे. तिथे लाखो लोकांची वस्ती आहे, म्हणजे साधारण 1.5 लाख लोक राहतात आणि 15,000 मतदार. कारण रोजगार मिळतो, त्याच्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढते. आणि तिथे मला नेतृत्व करायची संधी मिळाली. तर सर्वप्रथम मी तिथल्या लोकांसाठी तिथे एक मार्केट होतं जिल्हा परिषदचं त्यावेळेला. त्या मार्केट बंद पडलं होतं. मी तातडीने विचार केला की मार्केटचा वापर कसा करता येईल. त्या दरम्यानमध्ये तत्कालीन आमच्या महापौर प्रवीणाताई ठाकूर या होत्या. त्यांना संदर्भ साधला आणि म्हटलं एक माताबाल संगोपन केंद्र इथं करूया. आणि मग ते मार्केटचं मी जुन्या मार्केटचं रूपांतर माताबाल संगोपन केंद्रात केलं. आणि या पंचक्रोशातील म्हणजे आमच्या वसई तालुक्यातील ग्रामीण भागापासून वाडा मनोर लगतचे भेवंडी तालुके या सर्व भागातून माझ्या माता भगिनी तिथे येत आहेत. आणि दिवसाला 25 ते 30 बाळांची प्रसूती होते. म्हणजे मागील 5 वर्षात आणि ह्या 10 वर्षामध्ये साधारण 49,000 बालकं जन्माला आली नैसर्गिकरित्या. अशा प्रकारची मोठी सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली. त्या भागामध्ये अत्याधुनिक असं स्मशानभूमीचं निर्माण केलं का जे गार्डन टाईप बघायला मिळेल तुम्हाला. मुस्लिम वस्ती आहे तिथे, मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्तानची व्यवस्था केली. हायमॅक्स म्हणजे होतीच, पण त्याच्यामध्ये थोडंसं सुधारणा करून त्याच्यामध्ये हायमॅक्स वगैरे लावून बाकी विजेची व्यवस्था करून ते एक सुंदर असं बनवलं. खास करून मी माझ्या या भागामध्ये पूर्व भागामध्ये स्लम असल्याकारणामुळे तिथे सुविधा होत नव्हती. तिथे एक मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम हाती घेतलेलं आहे. खरं तर सुरुवातीला ह्या भागात घेतल्यानंतर सभागृहात थोडा आशा पिकला का त्या भागामध्ये काय गरज आहे स्विमिंग पूलची. म्हटलं शहरी भागातल्याच लोकांना काही सवलत द्यायच्या का, गोरगरीब जातील कुठे. त्या दृष्टिकोनात तिथे एक तरण तलावाचं काम चालू आहे, स्विमिंग पूल. त्याच्यामध्ये एक मल्टीपर्पज इमारत आहे. त्या इमारतीमध्ये बॅडमिंटन कॅरम असे अंतर्गत खेळ तिथे होतील. आणि आप्पांनी सूचना केली लोकनेत्यांनी आम्हाला हितेंद्र ठाकूरांनी की एक मंगल कार्यालय तिकडे घे म्हणून. खूप ती सूचना सुंदर होती. नंतर ती माझ्या डोक्यात नव्हती आली. मग त्यांनी मला सांगितलं आणि एक मंगल कार्यालय तिथे घेतलं. आज तुम्ही बघितलं असाल हॉल घ्यायचा असेल तर 50 लाख रुपये लागतातच. पण अतिशय अल्प दरामध्ये तिथे ते तयार होईल आणि ते काम पूर्णत्वाला येते. असं छानसं काम केलं आहे. परिवहन सेवा चालू केली आहे. पूर्वी गावात बाजार भरायचा, लोकांना चालायला रस्ते नव्हते आणि स्लम असल्याकारणाने मोठा बाजार म्हणजे एखाद्या गावामध्ये आठवडा बाजार भरतो तसा दैनंदिन बाजार तिथे असतो. आणि त्या अंतर्गत रस्त्यांमुळे तो बाजार भरून लोकांना श्वास घ्यायला जागा नव्हती गेली 25-30 वर्ष. तो संपूर्ण फेरीवाल्यांचा बाजार झोन होता, तो मी काढला. गावातले रस्ते मोकळे केले आणि त्यांना एक विशिष्ट जागा दिली. साधारण 550-600 फेरीवाले होते, त्यांना दिले. तिथे परिवहन सेवा चालू केली. साका उतरले केले. आमच्या आदिवासी पाड्यांमध्ये जवळ 200-300 विजेचे खांब लावले. आमच्यात एक भाग असा होता का नदीचा मोठा प्रवाह यायचा, नदी आहे एक आदिवासी वस्ती आणि अशी संमिश्र वस्ती, साधारण 2-4 हजार लोकांची वस्ती आहे. या बाजूला त्यांचं सातिवली गाव आहे. मध्ये नदी असल्याकारणामुळे त्यांना 15 मिनिटाचा वळसा यायचा, फिरवून यावं लागायचं. मी थोडं म्हटलं इथं काहीतरी करता येईल, त्याच्यावर एक ब्रिज बांधला छोटासा.
फुटपाथ टाईप म्हणजे फुटवे टाईप, आणि ती एका मिनटात तिथे यायला लागली ती लोकं. मग शाळेची मुलं वगैरे अशी लहान सहान कामं असतील. बऱ्यापैकी आपण तिथे विकासाची कामं केली, गटर्स असतील, पेवर्स असतील. समस्या ही दर तासाला समस्या आहे, कारण एवढा मोठा लोकसंख्या असल्या कारणामुळे तिथे. आणि त्याला मी गेल्या 5 वर्षे म्हणजे प्रशासकीय काळातसुद्धा सामोरं गेलो आणि ते काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आता दुसरं एक हॉस्पिटल तिथे मी प्रपोज केलेलं आहे. एक छोटीशी जागा आहे आपली त्याच्यामध्ये. जसं हे माता बाल संगोपन केंद्र आहे, तसं एक जनरल हॉस्पिटलसुद्धा मी प्लॅनिंग तयार केले. त्याचा निधी पण मंजूर झाला आहे. परंतु आता आमचा कार्यकाल संपल्यामुळे ते राहिले. पण निश्चित आमचे आता बाकी मंडळी तिथे निवडून येईल आणि ते सुद्धा आपण तिथे पूर्ण करू. म्हणजे परिवहन सेवा दिली, त्यांचे स्मशान केलं, कब्रस्तान केलं, हॉस्पिटल्स केलं, दुसरं हॉस्पिटल बनवतो, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केलं. अशा प्रकारची विविध कामं केलेत. छोटी छोटेसे प्रत्येक खेड्या वस्तीमध्ये नागरिकांना बसायला बाकड्यांची अशी व्यवस्था केली. जेवढं आपल्याला शौचालयाचे एका ठिकाणी जवळजवळ 29 ते 30 शौचालय अशा सीट्स ते तयार केली. आणि आता त्या एरियात जेवढं जमेल तेवढं काम करण्याचं, चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कामं केली आहेत, करतात. पण असं ठरलेलं होतं का, की आपल्याला राजकारणीच व्हायचं आहे? नाही, माझ्या घरामध्ये काही वारसा नव्हता. पण शेवटी तुमचं कर्तृत्व तुम्हाला कुठेतरी नेऊन ठेवतं. लक्षात आलं का? जर तुमच्या अंगात ती जर धमक असेल तर तुम्ही निश्चितपणे तुमचं कर्तृत्वाने तुम्ही उच्च शिखर गाठू शकता. आणि तुम्ही ज्या लोकांसोबत आहात, म्हटलं ना, असंगाची संग प्राणाची गाठ. जर असंगत लोक असतील तर तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त बघायला, पण चांगली लोकं असतील तर तुमच्यात गुण चांगला असेल तर तुम्ही निश्चित प्रगती कराल. माझ्या आजूबाजूला खूप चांगली लोकं होती. त्यांचं बोट धरून हळूहळू करून मी हा प्रवास केला आहे. खेडेगावात शेतकऱ्याच्या जन्मी आलेला मुलगा मी. पण देवाच्या कृपेने सर्व मित्रपरिवाराच्या आधारे आज आपण ही टप्पा गाठलेला आहे. तुम्ही सुरुवातीपासून या पक्षात आहात. काय वेगळेपण जाणवतं तुम्हाला तुमच्या पक्षात आणि इतर पक्षांमध्ये? कसं आहे, खरं तर लोकनेते हितेंद्र ठाकूर हे माझे कॉलेजचे आहेत. ते BComला होते, आम्ही आर्ट्स होते. परंतु आम्ही एकत्र शिकलो त्या टायमाला. ते कॉलेज जीवनापासून ते छोटे पंख्याच्या स्ट्राईकपासून तर छोटी छोटी कामं ते करत होते. आणि हळूहळू करता करता ते राजकारणात जेव्हा पडले, बदलत काँग्रेसमध्ये होते. त्याच्यानंतर त्यावेळेला मी पण युवक काँग्रेसचं काम करायचो. आणि हळूहळू करता करता त्यांनी जी झेप घेतली, म्हणजे आमदार झाले. आणि मग त्या टायमाला त्यांच्यासोबत जेवढी मित्रमंडळी होती ती सगळी राजकारणात आली. कोणी नगराध्यक्ष झाला, तर कोणी नगरसेवक झालं, तर कोणी सरपंच झाले. अशा प्रकारे ती जी 90ची टीम होती ती आज तागायत काम करत गेली 35 वर्ष त्यांच्यासोबत. आणि एक अशी फळी तयार झाली का आम्हाला देशातला कोणता नेता जरी इथे आला तरी बहुजन विकासाकडे हरवू शकत नव्हता. अशा प्रकारचं एक बळकट टीम तयार झाली. ती सगळी कॉलेजचीच आमची टीम होती त्या टायमाची. वेगवेगळ्या गावागावांची त्या गावात त्या लोकांनी कामं केली. तुम्ही खूप वर्षांपासून राजकारणात आहात, राजकारण बघतायत. पण समीकरणं आता सध्याची सगळी बदललेली आहेत. तर हे बदलतं राजकारण बघून काय वाटतं तुम्हाला? खरं तर खरं बघितलं तर साप पातळी घसरलेलं राजकारण चाललं या देशात आणि खास करून महाराष्ट्रात. एवढं विचित्र राजकारण असूनही लोकशाहीचा अंत चालला आहे. तुम्ही बघितलं असेल आत्ता काल परवा टी व्हीवर 70-70, 60-60 लोकं बिनविरोध निवडून येतात. हो. आणि अशा प्रकारचा घोडेबाजार इथे काही लोकशाहीचं धोतक नाही आहे. अतिशय दयनीय अवस्था आहे. महामानवासारखा बाबासाहेब आंबेडकरांसाठी कोणीतरी एखाद्याने जन्म घ्यावा आणि हे सगळं सुरळीत करावं, अशा प्रकारची भावना मनात तयार होते. अन्यथा पुढचा काळ कसा असेल सांगता येत नाही. हे घोडेबाजारामध्ये कोण टिकणार आहे? म्हणजे आमच्यासारखी काम करणारी माणसं सुद्धा बळी जाऊ शकतात जर अशा प्रकारचे घोडेबाजार चालू झाले तर. आणि ही पातळी जी आहे ही काही खरं नाही आहे काहीच राजकारणाचं. सध्या कार्यकर्त्यांपासून मोठमोठे नेते सुद्धा फुटतात, म्हणजे पक्ष बदल होतो. तर निष्ठा किती महत्त्वाची आहे तुम्हाला असं वाटतंय का पक्षासाठी जेव्हा आपण काम करतो? निश्चित स्वरूपाने तुम्ही स्वतःकडे बघायला पाहिजे का मी कोण होतो. असं मी माझ्याकडे बघतो का मी कोण होतो आणि मी कोण आहे आज. हे जर तुम्ही विसरत असाल तर शेवटी तुम्ही कोणाला तरी फसवता, पण नियती तुम्हाला सोडणार नाही आहे. तुम्ही जेव्हा बघा, अरे मला तिकीट नाही दिलं, अरे माझं असं केलं, अरे पण तुला दिलं त्याचं काय? तू एवढं उपभोगलं त्याचं काय? काल तुलापर्यंत कोण ओळखत होता? आज तू सगळ्यांपरिचित आहेस, सधन आहेस. राजकारणाचा वारसा घेऊन किंवा आपल्या नेत्याचा वारसा घेऊन आपण कुठे पोचलात आणि अचानक तुला काहीतरी छोटं मोठं काहीतरी झालं म्हणून त्याला धुडकारून दुसरीकडे जायचं, ही कोणती नैतिकता आहे? तर खरं तर हे योग्य नाही. आणि असे आहेत लोक, आता काय करणार, आमिषाला बळी पडणारी.
आणि तरुणांमध्ये खूप आकर्षण आहे राजकारणाचं, तर जे राजकारणात येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? खरं तर तरुणांनी राजकारण उतरायला पाहिजे आता. आणि हा जो तरुण आहे ना, हा वर्तमानपत्र वाचत नाही, तो सोशल मीडियावर आहे. तो सातत्याने सोशल मीडियावरच असतो आणि त्या सोशल मीडियावर असल्या कारणामुळे त्याचे विचार आणि आजच्या तारखेत आमचे विचार हे जमीन आसमानाचा फरक आहे. ही तफावत आहे. म्हणजे आम्ही 90 साली राजकारण करत आलो. आमचे विचार त्याचे विचार जमीन आसमानाचा फरक आहे. पण तरुणांनी खरोखरच त्यांना जगाचा अभ्यास आहे. आज तुम्ही एखाद्या प्रश्नाबद्दल त्याला जास्त काही बघायची गरज नाही. 2 मिनिटात तुम्हाला तो जगाचा इतिहास सांगेल. तर अशा प्रकारे त्यांचं जे विजन आहे ते देशाला त्याची गरज आहे. आणि खरोखरच तरुणांनी राजकारणात उतरायलाच पाहिजे. तरुणांनी तरुणींनी की जेणेकरून या ग्रामीण भागापासून शहरी त्यांच्या समस्या असतील त्या नागरिकांपर्यंत पोचवतील आणि त्यांच्या समविचाराची लोकं आहेत ती त्यांच्यासोबत जोडली जातील, जेणेकरून एक एक वेगळ्या विचाराचा देश किंवा एका विचाराचा प्रवाह तयार होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही इथले नागरिक आहात, ज्यावेळी म्हणजे तुम्ही बघता तुमची कामं, तर अशा काय गोष्टी आहेत ते बघितल्यानंतर अभिमान वाटतो स्वतःचा, स्वतःच्या पक्षाचा, की आपण खूप चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत ही अशी? खरं कसं आहे, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी 35 वर्ष राज्य केलं. तुम्ही बघितलं असेल 35 वर्ष राज्य असं कोणी करू नाही शकत. लोक काही म्हणत, टीका करणारे लोक काय म्हणतात, पण असं कोण कोणाला सातत्याने निवडून देईल मला सांगा ना तुम्ही. त्यांनी कामं केलेत, त्यांची नाळ लोकांशी जोडलेली आहे. त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते ते लोकांसोबत जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे जे काय 35 वर्षाचं जनरली कसं म्हटलेलं आहे, पवारसाहेब नेहमी सांगतात की भाकरी पलटी करावी लागते बऱ्याच, काही 15 वर्षाने 20 वर्षाने, पण आम्ही 35 वर्ष सतत इथं राज्य केलं. त्याचं कारण का आमच्या कामाची पावती आहे. लोकांसोबत केलेलं काम. आज मला अभिमान वाटतो का माझ्या स्लम एरियामध्ये मी एक हॉस्पिटल केलेलं आहे. तिथे माता भगिनींचा असंख्य आशीर्वाद मिळतो. आज डिलिव्हरी करायला गेलं तर सिझरिंग झालं तर 1.5 लाख रुपये. नॉर्मल डिलिव्हरी 50-60 घेतात डॉक्टर लोक. न 1 रुपया न देता त्या भगिनीची प्रसूती तिथे होते. आणि का कोणास ठाऊक सगळ्या नैसर्गिक प्रसूती होतात. आणि इकडे प्रायव्हेटमध्ये गेले का कोणास ठाऊक ती सिझरिंग नाही, ते BP वाढले आणि ते काहीतरी कारण तुमची सिझरिंग करणार, 1.5 लाखाचं बिल बनवणार. मग सरकारी हॉस्पिटल मोफत आहे, तिकडे सगळ्यात कसं नैसर्गिक होतात. तर हा जो मोठा फायदा व्हायचा, खूप अभिमान वाटतो, खूप बरं वाटतं आहे. आता तो साकाव मी बनवला तर ते 15-20 मिनटात शाळेतली मुलं, म्हातारे, कोतारे, म्हणजे भाजी पाला आणायचा असेल एक मार्केटला 50 रुपये जरी वस्तू आणायची असेल 100 रुपयाची, 15 मिनटं फिरून जायला लागायचे. आज तोच ती मुलं वगैरे तिथनं एक मिनटात मार्केटमध्ये जातात. ते असं काय बघून जरा बरं वाटतं. जरा ज्यांना खरोखर त्या स्लमच्या लोकांना या सगळ्या गोष्टींची गरज होती, परिवहन सेवेची गरज होती, या सुविधा त्यांना आपण पुरवल्या. खूप अभिमान वाटतो त्या सगळ्या गोष्टीचा. आणि आता पुन्हा निवडून आल्यावरती कुठली कामं प्राधान्यावरती आहेत? खरं तर कसं आहे, आता आमचे 4 प्रभाग आहेत. आम्ही 4 लोक आहोत. म्हणजे मी कामण विभागातून आहे. मध्ये विभागामध्ये आमची एक महिला कॅन्डिडेट आहे ज्योत्स्ना म्हणून. आमच्या दुसऱ्या ताई ससनोगरमधून आमच्या इथनं उभे आहेत. कन्हैया भोईर इथे आहे. तर इथे भोईर यांनी प्रत्येक घरोघरी पाणी पुरवठा केलेला आहे. चाळी एरिया, स्लम एरिया आहे, का स्टेशन लगत असल्यामुळे इथे पाण्याची सुविधा बऱ्यापैकी झालेली आहे. माझा कामण जो भाग आहे तिथे पाणी नाही आहे. मी आता नागरिकांना आव्हान करणार की एका वर्षभरामध्ये घरोघरी नळ देणार, तर तुम्ही गावात पाय ठेवणार नाही. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी अभिमानाने सांगू इच्छितो, तिथे एक हॉस्पिटल नाही आहे. त्याचं पण मी नियोजन केलेलं आहे. एक सुव्यवस्थित असं अत्याधुनिक हॉस्पिटल, एक 50-100 खाटांचं त्या जागेचं व्यास बघून कसं बनवायचं ते करू. तिथे एक चांगलं हॉस्पिटल बनवू, गावातले रस्ते काँक्रिटीकरण करू, गावाचा पाण्याचा निचरा होत नाही आहे त्याच्यासाठी एक प्रमुख मोठं गटर बनवून ते करावं लागेल. खूप कामं नाहीत, कारण गाव आहे किती केलं तरी. आणि मला आज अभिमान वाटतो का मी दुसऱ्यांच्या गावामध्ये निवडून येऊन तिथेच सेवा केली. आज माझ्या जन्मभूमीमध्ये मला काम करायला मिळेल ना, याच्यासाठी मला खूप आनंद वाटेल आणि याचा मला खूप अभिमानसुद्धा राहील. तुम्ही जी आश्वासनं देताय ती पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही तुमचे विचार आणि सल्ले जे दिले तरुणांना ते खरंच प्रेरणादायी आहेत आणि जे काही तुम्ही राजकारणाबद्दल सांगितलं तेही खरंच म्हणजे विचार करण्यासारखं होतं. हे सगळे विचार मांडण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सध्या आपण या कार्यक्रमात इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात एका नव्या व्यक्तिमत्वासह नव्या जागेवर. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.